पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या डायमंड बोर्सचं उद्घाटन झालंय। यावर रोहित पवारांनी निशाणा साधलाय। मुंबईतला हिरे व्यवसाय संपून सुरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जाते। गुजरात सरकारचं अभिनंदन करावं की दुःख व्यक्त करावं समजेना असं ट्विट रोहित पवारांनी केलं। पाहुयात रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय। मुंबईतल्या हिरे व्यवसायासंदर्भात त्यांनी ट्विट केलंय। पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते आज सुरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या डायमंड बोर्सचं उद्घाटन झालंय। याबद्दल गुजरात सरकारचं अभिनंदन करावं की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यादेखत पळवला गेला याचं दुःख व्यक्त करावं हेच समजेना असं झालंय, असं देखील रोहित पवारांनी ट्विट केलंय। मुंबईतला हिरे व्यवसाय संपून सुरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिलेत, असं देखील त्याने ट्विट केलंय। खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला 50 चक्रा मारता असं देखील त्याने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं। दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेव्हा मात्र बिळात लपून बसता। हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान, असा देखील सवाल या ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांनी उपस्थित केलाय। भाजपसाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी केवळ सत्ता महत्त्वाची आहे का, असं देखील सवाल रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय। महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का, अजून काय गहाण टाकणार, असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा, असं देखील रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।